1 मे महाराष्ट्र दिनाचे दिवशी झालेल्या मेळघाट येथील बहुचर्चित वनभोजन प्रकरणामध्ये मागील भागामध्ये आपण हे बघितले की वन्यजीव विभागाने एक प्रेस नोट काढली होती। या प्रेस नोट मधील त्रुटी ह्या कुठल्या प्रकारच्या आहेत हे आज आता आपण या नवीन भागामध्ये पाहणार आहोत। सर्वात पहिला प्रश्न इथे असा उभा राहतो की ही प्रेस नोट कुणी बनविली, त्याखाली कुणाचीही स्वाक्षरी किंवा त्यांचे पद लिहिलेले नाही। दुसरा प्रश्न म्हणजे या प्रेस नोटवर कुठल्याही प्रकारची तारीख किंवा दिनांक ही उपलब्ध नाही आणि या प्रेस नोटमध्ये कुठल्याही प्रकारचा शिक्का हा सुद्धा मारलेला नाही। त्यामुळे वन्यजीव विभागाने दिलेली ही प्रेस नोट अधिकृत आहे की अनधिकृत हे सुद्धा कळत नाही। मात्र या प्रेस नोटमध्ये सिपना वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक डॉक्टर एस शिवबाला, मेळघाट प्रादेशिक वन विभागाचे उपवन संरक्षक अविनाश कुमार, मेळघाट वन्यजीव विभागाच्या विभागीय वनाधिकारी पियुषा जगताप व सहाय्यक वन संरक्षक इंद्रजित निकम आणि कमलेश पाटील हे उपस्थित होते असे सांगितलेले आहे। कारागोलाई कॅम्प या ठिकाणी ज्या गाड्यांद्वारे ही मंडळी तिथे पोचली होती त्या गाड्या या अधिकाऱ्यांच्या होत्या की नव्हत्या हा सर्वात मोठा यक्ष प्रश्न आहे। आज विदर्भ न्यूजचे चमू सेमाडो येथे व्याघ्र प्रकल्प कार्यालयाला भेट दिलेली आहे आणि इथले जे कारागोलाई जे कॅम्प आहे इथे जी पार्टी रंगली होती 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी, ती पार्टी कशी काय केल्या गेली कोर एरियामध्ये, याचे निष्कर्ष नेमकं काय आहे याची पूर्ण माहिती घेण्यासाठी विदर्भ न्यूजचे चमू आज इथं हजर झालेले आहे। या प्रेस नोटमध्ये कारागोलाई येथे आणि माखला येथे व आजूबाजूच्या परिसरामध्ये आगीबाबत निरीक्षण करण्यात आले असे म्हटलेले आहे। मात्र स्वतः जंगलामध्ये आग पेटवून अग्नी पेटवून जेवण तयार करणे याबाबत कुठलीही वाच्यता करण्यात आलेली नाही। मात्र सेमाडोह वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मिश्रा यांच्या विदर्भ न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही बाब स्पष्टपणे आलेली आहे। कारागोलाई व्याघ्र संरक्षण कुटी येथे अल्पोपहारानंतर ही गस्त समाप्त झाली असे म्हटलेले आहे। विदर्भ न्यूजने दिलेल्या 3ही भागांमध्ये विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे वन विभाग देऊ शकत नाही ही खरी वस्तुस्थिती आहे। मात्र या 3ही भागांची माहिती वनमंत्र्यांपर्यंत पोहोचलेली असून आता वनमंत्री याकडे कुठल्या दृष्टीने पाहतात व काय कार्यवाही करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे। विदर्भ न्यूज करिता परतवाडा येथून पंकज साबू, चिखलदरा येथून मारुती पाटणकर व विदर्भ न्यूजचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा 3ऱ्या भागाचा वृत्तांत।